तो आपल्याला स्टार्ट करायचा आहे। त्याच्यातले दोन जे नाव आहेत हेरिडिटी आणि इव्होल्युशन, हेरिडिटी एक नाव आणि इव्होल्युशन एक नाव, या दोन नावावर पूर्ण चॅप्टर डिपेंड आहे। तर पहिलं नाव म्हणजे हेरिडिटी। हेरिडिटीची डेफिनेशन मागच्या वर्षी तुम्ही जो लास्टचा टॉपिक होता तुमचा मेंडलचे एक्सपेरिमेंट होते त्यामध्ये हेरिडिटीची डेफिनेशन तुमची झाली होती। तरी आपण हेरिडिटी अगेन एक वेळा ट्राय करूया। हेरिडिटी काय असते? बायोलॉजिकल कॅरेक्टर जे असते वन जनरेशन टू अनदर जनरेशन काय होत असते? ट्रॅव्हल होत असते। एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे जेव्हा बायोलॉजिकल कॅरेक्टर जाते व्हाया जीनच्या माध्यमातून तेव्हा त्याला आपण म्हणतो हेरिडिटी। म्हणजे बायोलॉजिकल कॅरेक्टर वन पर्सन कडून अनदर पर्सन कडे, जसे पॅरेंट्स कडून ऑफस्प्रिंग कडे जातात। कुठून? पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग, याला आपण काय म्हणतो? हेरिडिटी म्हणतो। अनुवांशिकता, मराठीमध्ये अनुवांशिकता। आता नेमका याचा अभ्यास कोणी केला? सगळ्यात जो पहिला टॉपिक आहे तुमचा हेरिडिटीचा अभ्यास कोणी केला आणि कसा केला? तर हेरिडिटीचा पहिला क्वेश्चन जो विचारला जातो तुमच्या 10वीच्या क्वेश्चन मध्ये, म्हणजे पहिला क्वेश्चन जो स्टार्ट होतो हेरिडिटीवर, ते हेरिडिटरी चेंजेस। आता हेरिडिटरी चेंजेस जर लक्षात ठेवायचे असेल तर सायंटिस्ट बद्दल हेरिडिटरी चेंजेस म्हणजे हिस्ट्री विचारून राहिले की नेमकी हेरिडिटी कोण शोधली, कशी शोधली, त्याच्यामध्ये काही सायंटिस्टचा हात आहे। सगळ्यात पहिले 1886 एक सायंटिस्ट, 1901 ला एक सायंटिस्ट, 1902 ला एक सायंटिस्ट, 1944 ला एक सायंटिस्ट, म्हणजे तिथं सायंटिस्ट आहे, आणि 1961 ला सायंटिस्ट। जर तुम्ही डेट जर व्यवस्थित लक्षात ठेवलं, इयर जर लक्षात ठेवलं तर तुम्ही या हेरिडिटी चेंजेस व्यवस्थित लक्षात घेऊ शकता। सगळ्यात पहिले हेरिडिटीचा अभ्यास करणारे जॉन ग्रेगर मेंडल। जॉन ग्रेगर मेंडल यांना पायोनियर म्हणतात। पायोनियर म्हणजे फादर, ज्यांनी पाया घातला। हु स्टार्टेड टू स्टडी द हेरिडिटरी चेंजेस विथ द युजिंग पिजन पी प्लांट। वाटाण्याच्या शेंगांचा अभ्यास करून, वाटाण्यांचा अभ्यास करून त्यांनी 1886 मध्ये, कोण? जॉन ग्रेगर मेंडल। म्हणजे मेंडल तुमचे काय हेरिडिटरी चेंजेस सांगणारा पहिला शास्त्रज्ञ आहे। त्यानंतर 1901 ला एक थेरी मांडली, कोण? ह्युगो डे व्राइज। या शास्त्रज्ञानं थेरी मांडली म्युटेशनल थेरी। म्हणजे हेरिडिटरी चेंजेस मध्ये म्युटेशनल थेरी देणारा व्यक्ती जर कोणी असेल तर ह्युगो डे व्राइज। त्यांनी ते थेरी दिली, त्या थेरीच्या माध्यमातून त्यांनी अभ्यास केला। जो प्रॅक्टिकल नॉलेज ग्रेगरनं दिलं होतं, वाटाण्याच्या शेंगांचा अभ्यास केला त्यांनी, वेगवेगळे बॉक्सेस बनवून त्याचे सगळे काय दिले होते, एक्झाम्पल एक्सपेरिमेंट करून दिले होते, त्यांचे सगळे इन्फॉर्मेशन ते थेरीच्या माध्यमात ह्युगो डे व्राइजनं मांडलं। 1902 ला वॉल्टन आणि सुटॉन, वॉल्टन अँड सुटॉन हे दोन व्यक्ती, हे दोन शास्त्रज्ञ, दीज टू सायंटिस्ट स्टडीड द डीएनए ऑफ ग्रास हॉपर। ग्रास हॉपरचा डीएनए क्रोमोझोम असतात हे त्यांनी सांगितलं। ग्रास हॉपरचा अभ्यास केला म्हणजे नागतोड्याचा अभ्यास केला, आणि यांनीच डीएनएचं स्ट्रक्चर सुद्धा दिलं। कशाचं स्ट्रक्चर दिलं? डीएनएचं स्ट्रक्चर देऊन वॉल्टन आणि सुटॉनने हेरिडिटरी चेंजेस व्यवस्थित अभ्यासले। म्हणजे कसा काय एक एक पाया आपण त्याच्यात रचत चाललेला आहे। 1944 ला 3 सायंटिस्ट आले, ट्रायो सायंटिस्ट, अवेरी आले, मॅकॉल्टी आले आणि जॅन, असे 3 सायंटिस्ट, ट्रायो सायंटिस्ट जे आहेत त्या ट्रायो सायंटिस्टने अभ्यास केला, आणि ट्रायो सायंटिस्टने सांगितलं की नाही, डीएनए इज द बेसिक स्ट्रक्चर। डीएनए हा आपला बेसिक स्ट्रक्चर आहे, आणि डीएनएचा बेसिकचा अभ्यास करून आपण डिफरंट गोष्टी काय करू शकतो, अभ्यासू शकतो, हे त्यांनी सांगितलं। आणि लास्टली 1961 ला जॅक मोनॉड, फ्रान्सिस जॅकॉब आणि जॅक मोनॉड, जॅकॉब आणि मोनॉड, फ्रान्सिस जॅकॉब आणि जॅक मोनॉड ह्या दोन व्यक्तींना डीएनएचा अभ्यास केला। आणि डीएनए मेन कंपोनेंट आहे, आपल्या बॉडीमध्ये जे प्रोटीन तयार होते हे प्रोटीन तयार करण्यासाठी डीएनए हा मेन कंपोनेंट आहे हे सांगण्याचा प्रयत्न कोणी केला? ह्या शास्त्रज्ञांनी केला। आणि याच्याच बेसिसवर जो नवीन क्वेश्चन तयार होतो तो म्हणजे की नेमकं आपल्या बॉडीत प्रोटीन कसं तयार होते। आपण जे अन्न खातो, दॅट वी गेट, सगळं इन्फॉर्मेशन आपण प्रोटीन सगळ्या गोष्टी घेतो, तर त्या आपल्या बॉडीत कशा काय स्टेबल होतात, कशा काय आपल्या बॉडीत त्या सगळ्या बॉडी पार्ट्सला प्रोव्हाइड केले जातात, याचा सगळा अभ्यास ह्या दोघांनी सांगितलेला पाया आहे। म्हणजे हे जे शास्त्रज्ञ झाले हे सांगतात हेरिडिटरी चेंजेस, की नेमकं हेरिडिटीचा अभ्यास कसा झाला आणि हेरिडिटी आपल्यापर्यंत कशी पोहोचली। आपण कसं काय सांगतो की असं असं आपल्या बॉडीमध्ये होते, डीएनए हा बॉडीचा महत्वाचा पार्ट आहे, डीएनए मध्ये या सगळ्या गोष्टी होतात। तर या हेरिडिटरी चेंजेस मध्ये आपण हे सगळं शिकणार आहोत। हेरिडिटीची डेफिनेशन आणि हेरिडिटरी चेंजेस हा पहिला टॉपिक। त्यानंतर डीएनएचाच अभ्यास करून काही महत्वाच्या गोष्टी आपण शिकणार आहोत, त्या म्हणजे
हाऊ कॉम्प्लेक्स प्रोटीन इज सिंथेसाइज, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि हे जरी तुम्ही लक्षात ठेवलं तुमचा हेरिडिटरी चेंजेस पूर्ण डिटेलमध्ये लक्षात येऊन जातो. यानंतरचा जो टॉपिक आहे तो जॅक मोनोड आणि फ्रान्सिस जॅकॉबने आपल्याला दिला, तो म्हणजेच कॉम्प्लेक्स प्रोटीन सिंथेसिस. नेमका कॉम्प्लेक्स प्रोटीन आपल्या बॉडीत कसा तयार होतो. आपण जे मटेरियल खातो त्या मटेरियल पासून आपल्या बॉडीत कॉम्प्लेक्स प्रोटीन कसं सिंथेसाइज केलं जाते, हे सिंथेसाइज करण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट जर कोणाचा असेल तर आपल्या बॉडीमधल्या डीएनएचा. म्हणजे डीएनए मेन कंपोनंट आहे कॉम्प्लेक्स प्रोटीन सिंथेसिस करायला. आणि या डीएनएला जो मदत करतो तो म्हणजे आरएनए. डीएनए आणि आरएनएचं कंपॅरिझन मागच्या वर्षी 9th क्लासमध्ये तुम्ही केलेलं आहे की डीएनए कशाला म्हणायचं, आरएनए कशाला म्हणायचं. डीएनए आणि आरएनएच्या स्ट्रँडमध्ये फक्त एक महत्वाचा जो पार्ट आहे तो म्हणजे काय की डीएनए मध्ये थायमिन असतो त्याच्या स्ट्रँडवर आणि आरएनए मध्ये युरॅसिल असते. जर डीएनएचं स्ट्रक्चर जर पाहिलं, थायमिनची ऐवजी युरॅसिल जर आलं त्याला आरएनए म्हणणार आहोत. हे डीएनए आणि आरएनएचा अभ्यास करूनच आपल्याला कॉम्प्लेक्स प्रोटीन सिंथेसिस पाहायला मिळणार आहे. हे आपल्या बॉडीच्या प्रत्येक सेलमध्ये होते. कॉम्प्लेक्स प्रोटीन सिंथेसिस हे कोणत्या एखाद्या पार्टमध्ये नाही होत, आपल्या बॉडीच्या कुठं होते ते प्रत्येक सेलमध्ये कॉम्प्लेक्स प्रोटीन तयार होते. तर कसं होते तर 3 प्रोसेसनं, एक ट्रान्सक्रिप्शन, त्यानंतर ट्रान्सलोकेशन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. तर नेमकं कसं होते तर आपल्या बॉडीत आपली बॉडी बनलेली आहे डिफरंट ऑर्गननी. त्या ऑर्गन सिस्टीम आहे, तर त्यामध्ये ऑर्गन आहे, ते ऑर्गन बनले टिश्यूनी, टिश्यू बनले सेलनी. तर सेलमध्ये काय काय आहे तर सेलमध्ये सगळ्यात अगोदर सेलच्या ज्या आउटर पार्ट असतो तो, त्यानंतर सेलमध्ये सायटोप्लाझम येते. सायटोप्लाझम आल्यानंतर डिफरंट ऑर्गॅनल्स आहे. मायटोकॉन्ड्रिया झालं, आणखी गोल्जी कॉम्प्लेक्स झालं, असे डिफरंट ऑर्गॅनल. आणि मधात असतो याचा न्यूक्लिओलस. त्या न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिओलस, आणि या न्यूक्लिओलस मध्ये असतो काय क्रोमोझोम. काय असतात एकदम कंडेन्स फॉर्म मध्ये क्रोमोझोम असतात. क्रोमॅटिन नेटवर्क ऑफ क्रोमोझोम असतो आणि या क्रोमॅटिन नेटवर्क मध्ये क्रोमोझोम आणि त्या क्रोमोझोम वर असतो डीएनए. असा डीएनए एवढ्या आतमध्ये लपलेला असतो कशामध्ये आपल्या सेलमध्ये. प्रत्येक सेलमध्ये डीएनए असतो. तो आपण सेल जर काढली तर डीएनएची टेस्ट करू शकतो. त्या डीएनए वर या सगळ्या गोष्टी घडते. कोणाच्या मदतीनं? विथ द हेल्प ऑफ आरएनए. आरएनएच्या मदतीने होते. तर आरएनएचे किती प्रकार आहे? आरएनएचे 3 प्रकार आहे. एक आहे मॅसेंजर आरएनए, एक आहे ट्रान्सफर आरएनए, मागच्या वर्षी पाहिले तुम्ही 3 प्रकार, आणि एक आहे रायबोझोमल आरएनए. या 3ही आरएनएचा यूज करून आपण कॉम्प्लेक्स प्रोटीन बनवणार आहोत. कॉम्प्लेक्स प्रोटीन बनवण्यासाठी या तिघांचाही वापर होणार आहे. तर सगळ्यात पहिले जो शब्द आहे म्हणजे जो महत्वाचा पार्ट होतो प्रोटीन बनवताना, कॉम्प्लेक्स प्रोटीन बनवताना, तो म्हणजे ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शनचा साधा सरळ अर्थ होतो की मेसेज टाईप करणे. आता इथं मेसेज कोण टाईप करेल तर मेसेज टाईप करण्याचं काम करतो मॅसेंजर आरएनए. आता हा काय करतो तर ह्या डीएनए स्ट्रँडवर जातो. डीएनएचे जो 2 स्ट्रँड असतात त्या डीएनए स्ट्रँडवर जातो. हा समजा सेल, आणि सेलमध्ये जो डीएनए स्ट्रँड आहे आपल्या डीएनएच्या स्ट्रँडवर जातो, आणि डीएनए स्ट्रँडवर जाऊन त्याचे जे कोडॉन आहे, डीएनएवर एक स्पेशल लँग्वेज असते. जर तुम्ही पाहिली AUTGC अशी लँग्वेज असते डीएनएवर. ऍडेनाइन, ग्वानिन, सायटोसिन असे हे जे नावं आहेत त्यांचे ते डीएनए स्ट्रँडवर असतात. हे लँग्वेज तो मेसेंजर आरएनए स्वतःवर छापून घेतो. पण कुठे छापून घेतो? कशात? त्या न्यूक्लियसमध्ये. न्यूक्लियस जो आहे ना त्यामध्ये छापून झाल्यानंतर हे प्रोसेस कुठे होऊन राहिली छापण्याची, मेसेज छापण्याची? न्यूक्लियसमध्ये. म्हणजे ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस कुठे होणार आहे? न्यूक्लियसमध्ये. न्यूक्लियस ऑफ सेल. न्यूक्लियसमध्ये हे प्रोसेस झाली, मेसेज छापून झाला. मेसेज छापून झाल्यानंतर तो डीएनएचा जो स्ट्रँड आहे मेसेंजर आरएनए, डीएनए स्ट्रँडमधून तो बाहेर निघते. छोटे स्पोर असतात न्यूक्लिओलसला जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं त्याला छोटे छिद्र आहेत. त्या छिद्राच्या माध्यमातून तो बाहेर येते. कशामध्ये येतो? सायटोप्लाझम मध्ये. कशात येतो? सायटोप्लाझम. सायटोप्लाझम मध्ये आला, ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस संपली. मेसेज छापणं झाला, ट्रान्सक्रिप्शन संपलं. तिथून तयार होते ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन मध्ये ते ट्रान्सलेशन कुठं होणार आहे? सायटोप्लाझम मध्ये. कुठं? सायटोप्लाझम ऑफ सेल. सायटोप्लाझम मध्ये आल्यानंतर त्याच्यावर एक स्पेशल लँग्वेज आहे. तर त्या स्पेशल लँग्वेजचे ट्रान्सफर आरएनएच्या मदतीने. कोणता आरएनए? ट्रान्सफर आरएनए, टीआरएनए त्याला म्हणतात.
हा tRNA अँटी कोडॉन घेऊन येते. हे कोडॉन याच्याच विरुद्ध अर्थाचे अँटी कोडॉन स्वतःवर छापून घेऊन येते. काय करून येते? छापून घेऊन येते. त्यालाच म्हणतात ट्रिपलेट कोडॉन. 3-3च्या संचात राहतात ते, 3-3 राहतात, 3-3 अँटी कोडॉन, म्हणून त्याला ट्रिपलेट कोडॉन असे म्हणतात. या ट्रिपलेट कोडॉन मध्ये भारतीय शास्त्रज्ञ हरगोविंद खुरानाजींनी 20 ट्रिपलेट कोडॉन शोधून काढले, ज्याच्या मदतीने वेगवेगळे प्रोटीन किंवा वेगवेगळ्या व्यवस्थित म्हणजे वेगवेगळ्या महत्वाचे प्रोटीन बनवले जातात. म्हणून त्यांना याच्यात अवॉर्ड सुद्धा मिळालेले आहे. हरगोविंद खुरानांनी जे 20 ट्रिपलेट कोडॉन शोधून काढले त्याच्यासाठी. तर हे ट्रान्सफर आरएनएचा काम आहे तिथं. आता ट्रान्सफर आरएनए नेमकं काय करतो? त्या ट्रिपलेट कोडॉन मध्ये ट्रान्सक्रिप्शनची प्रोसिजर झाल्यानंतर हे जे मेसेंजर आरएनए जो आला वेगवेगळे मेसेजेस घेऊन, कुठून? न्यूक्लियस ऑफ सेल मधून, त्याच्यासोबत येतो ट्रान्सफर आरएनए आपला सायटोप्लाझम मध्ये. ट्रान्सफर आरएनएचं स्ट्रक्चर या टाइपला असतो आणि इथं एक मॉलिक्यूल असतो, पॉलिपेप्टाइड चेनचा मॉलिक्यूल असतो, पॉलिपेप्टाइड मॉलिक्यूल असतो, तो त्याच्यासोबत राहतो. याच्यावर येतात अँटीकोडॉन. काय येतात? अँटीकोडॉन. हे अँटीकोडॉन याच्यावर काय होतात? ट्रान्सलेट होतात. ट्रान्सलेट म्हणजे ट्रान्सलेशनचा अर्थ होता भाषांतर करणे, परंतु इथं भाषांतर कशाचं होते? कोडॉनचं होते. हे AUGCT जे आहेत याच्यावर अँटीकोडॉन आहे, त्यांचं त्याच्यावर छापल्या जाते. आता हे 3-3च्या संचाने येतात. काय होतात? 3-3च्या संचाने येतात. आणि असं एकच मेसेंजर आरएनए, खूप सारे मेसेंजर आरएनए आहेत आणि खूप सारे ट्रान्सफर आरएनए आहेत. एक याच्यावर लागला, त्यांचं काय झालं? ट्रान्सलेशन झालं कोडॉन आणि अँटीकोडॉनचं. हे ट्रान्सलेशन होण्याच्या प्रोसेसला म्हणणार आहोत आपण ट्रान्सलेशन, जिथं कोडॉन आणि अँटीकोडॉन ट्रान्सलेट होईल. हे झालं. याच प्रोसिजरला हे 3-3चे संच इथं जर तो जॉईंट झाला, जॉईंट होऊन हा जॉईंट जसा झाला याचा पॉलिपेप्टाइडचा मॉलिक्यूल इकडे येऊन शिफ्ट होऊन जातो, इकडे जमा होऊन जातो. तो जमा झाल्यानंतर हा निघून जातो, दुसरा लागतो. 3 ट्रिपलेट कोडॉनच्या डिस्टन्स समोर सरकते. कितीचं? याचं काम झालं. हा इकडे समोर सरकेल, हा समोर येईल, आणखी इकडे 3 कोडॉन ते समोर येईल, हे समोर आले, आणखी हे समोर येईल. म्हणजे 3-3 ट्रिपलेट कोडॉनच्या डिस्टन्सने ते काय होऊन राहिले? सरकून राहिले, लोकेट होऊन राहिले. काय होऊन राहिले? लोकेट होऊन राहिले. म्हणून या प्रोसिजरला आपण काय म्हणणार आहोत? ट्रान्सलोकेशन. लोकेट जर झाले त्याला काय म्हणणार आहोत आपण? ट्रान्सलोकेशनची प्रोसिजर. मग हे ट्रान्सलोकेशन झाल्यानंतर याच्यावर एक वेगळा पॉलिपेप्टाइडचा मॉलिक्यूल राहणार आहे. हा पॉलिपेप्टाइडचा मॉलिक्यूल इथं जॉईन झाल्यानंतर हा अगेन इथं आला. असे आणखी एक येत जाईल, 3-3 सरकत जाईल. एक पॉलिपेप्टाइडचा मॉलिक्यूल इथं काय होत जाईल? जॉईन होत जाईल. असे खूप सारे आहेत तिथं. हे सगळे पॉलिपेप्टाइडचे मॉलिक्यूल जॉईन झाले, ते पॉलिपेप्टाइडची चेन तयार होते आणि या पॉलिपेप्टाइडच्या चेन पासून तयार होते काय? कॉम्प्लेक्स प्रोटीन. हे जे तयार झालं पॉलिपेप्टाइडची चेन, त्याच्यापासून तयार होते कॉम्प्लेक्स प्रोटीन, जे आपल्या बॉडीमध्ये आपण जे अन्न घेतो ते अन्न डायजेस्ट होऊन त्याचं प्रोटीन मध्ये, फॅट्स मध्ये, लिपिड्स मध्ये, डिफरंट न्यूट्रिशन मध्ये कन्वर्ट होते. तर त्यातलं प्रोटीन कसं कन्वर्ट होते? तर प्रोटीन कन्वर्ट करण्यामागे आपल्या बॉडीमधला डीएनए आणि आपल्याच बॉडीमध्ये असणारा आरएनए, ह्या दोघांचं महत्वाचं पार्ट आहे. या 3 प्रोसिजर जर फॉलो केल्या तर आपल्या बॉडीमध्ये कॉम्प्लेक्स प्रोटीन काय होते? फॉर्म होते. तर याच्यावर येणारा क्वेश्चन जो आहे त्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करावं लागेल. ट्रान्सक्रिप्शन कुठं होते, ट्रान्सलेशन कुठं होते, ट्रान्सलोकेशन कुठं होते आणि कसं होते, त्यामध्ये ट्रिपलेट कोडॉन काय आहे, ट्रिपलेट कोडॉन कशा प्रकारे वर्क करतात, आणखी पॉलिपेप्टाइडची चेन कशी तयार होते, मेसेंजर आरएनए नेमका वर्क कसा करतो, रायबोझोमल आरएनएचं इथं वर्क सांगायचं राहिलं. जेव्हा हा इथं जॉईंट होतो तेव्हा जॉईंट होताना यांना पकडून ठेवण्याचं काम रायबोझोमल आरएनए करतो. आरएनए इथं ते काम करतो, त्याचं वर्क आपण लिहायचंच राहिलं. ह्या ट्रान्सफर आरएनए आणि मेसेंजर आरएनएचा कोडॉन आणि अँटीकोडॉनची देवाणघेवाण होते, ट्रान्सलेशन होते. ते ट्रान्सलेशन करताना रायबोझोमल आरएनएचा महत्वाचा पार्ट आहे. ह्या दोघांना एक ग्लू सारखं चिपकून ठेवण्याचं काम रायबोझोमल आरएनए करतो. तर ते त्याचे तीनही आरएनएचे प्रकार आहे, तिघांचे इथं वर्क आहे आणि तिघही काम करून व्यवस्थित कॉम्प्लेक्स प्रोटीन फॉर्म करतात. तर कॉम्प्लेक्स प्रोटीनचा जर क्वेश्चन आला तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी यामध्ये एक्सप्लेन करावे लागणार आहे. कॉम्प्लेक्स प्रोटीन सिंथेसिस मध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन कराव्या लागणार आहे. तर हे व्यवस्थित वाचून घ्या. जर याच्यामध्ये डिफिकल्टी असेल तर कळवा, ते आणखी आपण सॉल्व्ह करूया. ओके. तर न्यूक्लियोटाइड, आता तो न्यूक्लियोटाइड मध्ये एक स्पेशल लँग्वेज असते.
AUGCTAU असे त्याच्यावर कोडॉन असते. ह्या न्यूक्लियोटाइड मध्ये एखादा जर मायनर चेंज आला, काय आला? मायनर चेंज. जसं ते रेग्युलर असते तसं जर नसलं आणि चेंज होऊन त्याच्यामध्ये वेगळ्याच प्रकारचा डीएनए स्ट्रँड असला, जसा असायला पाहिजे तसा नसून इथं चेंज झाला आणि इथला हा स्ट्रँड बदलला, समजा इथं हे 2 आहे, बदलून एच्या ठिकाणी यू आला, यूच्या ठिकाणी ए आला, म्हणजे चेंज झाला. मायनर चेंज इन द न्यूक्लियोटाइड ऑफ अ जीन कॉल्ड ॲज म्युटेशन. त्याच्या जीन मध्ये जर मायनर चेंज आला म्हणजे त्याचा जीन ऑफ न्यूक्लियोटाइड ऑफ अ जीनचा न्यूक्लियोटाइड चेंज झाला, त्याच्यामध्ये जे कोडॉन आहे ते जर बदलले, त्या मायनर चेंजला आपण म्हणणार आहोत म्युटेशन. आता हे म्युटेशन कसं असू शकते? कमी प्रमाणात सुद्धा असू शकते, मोठ्या प्रमाणात सुद्धा असू शकते. म्युटेशन जर कमी प्रमाणात असलं तर आपल्या बॉडीला इफेक्ट करणार नाही, पण म्युटेशन जर जास्त प्रमाणात असलं, खूप जास्त प्रमाणात चेंजेस जर झाला याच्यावर, तर सिकल सेल अॅनिमिया सारखा कॅन्सर सुद्धा आपल्याला होऊ शकतो. ह्या हेरिडिटीमुळे, या म्युटेशनमुळे असे मोठे मोठे डिसीजेस सुद्धा आपल्याला होऊ शकते ह्या न्यूक्लियोटाइड मुळे, ह्या जीन मध्ये जो झालेला चेंज आहे याच्यामुळे. म्हणून म्युटेशन नावाची गोष्ट ही खूप महत्वाची आहे. आता हेच रिलेटेड होती कॉम्प्लेक्स प्रोटीन सिंथेसिस सोबत, म्युटेशन डीएनए सोबत, म्हणून ह्या म्युटेशनची तुम्हाला छोटी डेफिनेशन दिलेली आहे. एवढाच टॉपिक तुमचा पहिला जो अक्षर होता चॅप्टरचा हेरिडिटी, एवढं त्यामध्ये आहे. हेरिडिटीची एक डेफिनेशन आहे, त्यानंतर हेरिडिटरी चेंजेस आहे, आणि हेरिडिटरी चेंजेस झाल्यानंतर ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन म्हणजे कॉम्प्लेक्स प्रोटीन कसं बनवावं लागते, त्यानंतर एक म्युटेशनची डेफिनेशन. एवढे टॉपिक झाल्यावर हा पूर्ण चॅप्टर आपला कम्प्लीट होतो, म्हणजे हा चॅप्टरचा एक पार्ट कम्प्लीट होतो हेरिडिटी. आता इव्हॉल्युशन बद्दल आपण बोलणार आहोत. इव्हॉल्युशन काय आहे, इव्हॉल्युशन कसं होते, इव्हॉल्युशनची नेमकी डेफिनेशन काय आहे, म्हणजे इव्हॉल्युशन चालू झालं इथून. आणि जास्तीत जास्त या चॅप्टरमध्ये आपल्याला इव्हॉल्युशन पाहायचं आहे, कारण की हेरिडिटी बद्दल मागच्या वर्षी सुद्धा आपण हेरिडिटी आणि व्हेरिएशन 9 क्लासमध्ये पाहिलेलं आहे. या चॅप्टरमध्ये आपण इव्हॉल्युशन पाहणार आहे. इव्हॉल्युशन काय आहे, ग्रॅज्युअल चेंजेस. कशामध्ये? कोणत्याही स्पेसिस मध्ये किंवा कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये कसे चेंजेस? ग्रॅज्युअल चेंजेस ओव्हर अ स्मॉल पिरियड ऑफ टाइम. हळुवारपणे ग्रॅज्युअल चेंजेस तर होऊन राहिले लिव्हिंग थिंग्स मध्ये, पण हळुवारपणे जे चेंजेस होतात त्यांना म्हणणार आहोत आपण इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन मध्ये हळूहळू चेंजेस होतो ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. असंच नाही आज असं होतं उद्या एकदम चेंज झाला. एकदम हजारो लाखो वर्षाचा कालावधीमध्ये जे चेंजेस होतात लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये, प्लांट्स मध्ये, अॅनिमल मध्ये, त्याला आपण म्हणणार आहेत इव्हॉल्युशन. आणि इव्हॉल्युशन हे एकदा नाही, खूप हळूवार होते, आणि यामध्ये स्पेसिस तयार होतात. डिफरंट स्पेसिस काय होतात, अॅनिमलच्या, प्लांटच्या डिफरंट स्पेसिस तयार होतात. हे झाली इव्हॉल्युशनची डेफिनेशन. इवोल्यूशन इज द स्लो गोइंग प्रोसेस, नॉट इज द कंप्लीटली फास्ट प्रोसेस. वो बहुत जल्दी होने वाली प्रोसेस नहीं है, एकदम धीरे धीरे होने वाली प्रोसेस है. और ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम म्हणजे खूप हळुवारपणे. आणि महत्वाचा शब्द आहे त्यातला ग्रॅज्युअल चेंजेस. ग्रॅज्युअल म्हणजे एकदम क्रमवारानं चेंज होतो. जसं आपण ह्युमन इव्होल्युशन झालो, माणसं तयार झालो, असं नाही की काल माकड होतं आज तयार झालं. ते माकडच्या प्रोसिजरमध्ये यायला सुद्धा आपल्याला वेळ लागलेला आहे. हळुवारपणे आपलं पोस्चर चेंज झालं. आपण चार पायावर चालत होतो त्यात 2 पायावर आलो, नंतर आपला जो पाठीचा काय तो ताट झाला. अशी हळूहळू प्रोसेस झाली. याला हजारो लाखो वर्ष लागलेले आहेत. म्हणजे इव्हॉल्युशन व्हायला खूप वेळ लागतो. इथं इव्हॉल्युशन मध्ये असं म्हटलं जाते की पृथ्वीवर 3.5 बिलियन इयर अगो, 3.5 बिलियन इयर अगो काहीच नव्हतं. पृथ्वीवर एक्झिस्ट काहीच करत नव्हतं. पण हळूहळू पृथ्वीमध्ये चेंजेस होत गेले, ओशियनमध्ये चेंजेस होत गेले, आणि पृथ्वीनं स्वतःमध्येच लाईफ काय केली, निर्माण केली, असं इव्हॉल्युशन मध्ये म्हटलं जाते. आणि मोठ्यात मोठा जो अॅनिमल आहे आणि लहानात लहान जो अॅनिमल आहे, जसे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे आणि युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, ते सुद्धा इथं तयार झालेले आहेत. ते कशामुळे? इव्हॉल्युशनच्या मदतीमुळे. आणि इव्हॉल्युशनमुळे ह्या सगळ्या ग्रॅज्युअल चेंजेस झालेले आहे. ह्या इव्हॉल्युशनचा अभ्यास खूप साऱ्या शास्त्रज्ञांनी केला. प्रत्येकानं आपली आपली एक स्पेशल थेरी मांडली. कोणता शास्त्रज्ञ आपली थेरी मांडायचा, त्यामध्ये जो सांगायचा की असे चेंजेस झालेले आहेत, असा ह्युमन बिंग तयार झाला, असा लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार झाला. दुसरा एखादा शास्त्रज्ञ यायचा, तो स्वतःचे चेंजेस सांगायचा, तो स्वतःची एखादी थेरी मांडायचा. अशा डिफरंट थेरी सांगण्यात आला, ज्यामध्ये मोठ्यात मोठ्या झाडापासून लहानात लहान रोपट्यापर्यंत, मोठ्यात मोठ्या अॅनिमल पासून मोठ्यात लहानात लहान अॅनिमल पर्यंत, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पर्यंत सगळ्यांचा अभ्यास करण्यात आलेला आहे. परंतु मोस्टली ऍक्सेप्टेड जे थेरी आहे ते म्हणजे थेरी ऑफ इव्हॉल्युशन, जे सगळ्यात जास्त ऍक्सेप्टेड झालेली आहे, सगळ्या लोकांनी ते मान्य केली, थेरी ऑफ इव्हॉल्युशन.
तशा खूप सारे थिअरी आहे, परंतु ही थिअरी काय झालेली आहे, ऑल ओव्हर एक्सेप्ट झालेली आहे, सगळ्या जगात मान्य झालेली आहे. आता ते काय म्हणते थिअरी ऑफ इव्होल्युशन, की जो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे तो ओशियन मध्ये तयार झाला. ओशियन म्हणजे महासागर सगळ्यात जास्त आहे, पृथ्वीच्या अवतीभोवती पाण्याचा साठा जास्त आहे, 70% वॉटर आहे. त्या वॉटरमध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झाला आणि पहिला ऑर्गॅनिझम जो अर्थवर आला तो म्हणजे अमिबा. कोण आला? अमिबा. आता या अमिबानं स्वतःच्या बॉडीमध्ये खूप वर्षानंतर तो अमिबा तयार झाला, त्यानं स्वतःच्या बॉडीमध्ये खूप सारे चेंजेस आले आणि खूप सारे चेंजेस त्याच्या बॉडीमध्ये आल्यानंतर त्याच्यापासून आणखी दुसरे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार व्हायला लागले आणि युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमचे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये कन्वर्ट झालं. युग्लिना, पॅरामेशियम हे डिफरंट युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आले. मग ते पाण्यातून मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये कन्वर्ट झाले आणि याच्या सगळ्या लिंक आहेत. जर तुम्ही अभ्यास केला थिअरी ऑफ इव्होल्युशन तर तुम्हाला सगळ्या लिंक मिळते की युनिसेल्युलर पासून मल्टीसेल्युलर पर्यंत आपण कसे आलो. मग ते पाण्यातले खूप सारे अॅनिमल तयार झाले, पाण्यामध्ये जे राहतात ते थिअरी ऑफ इव्होल्युशन मध्ये तयार झाले आणि पाण्यामधले खूप सारे अॅनिमल जे जलचर आहेत ते मग पृथ्वीकडे यायला लागले, म्हणजे जमिनीकडे. पाण्यातून पृथ्वीकडे येणारे अॅनिमल कोणकोणते आहेत, जसं क्रॉकोडाईल, तो रिलेशन दाखवते की तो पाण्यात सुद्धा राहतो आणि पृथ्वीवर सुद्धा राहतो, म्हणजे तो रिलेशन दाखवतो. मग ते पृथ्वीवर आले, टेरेस्ट्रियल अॅनिमल झाले आणि त्यांच्यापासून टेरेस्ट्रियल अॅनिमलचं काय झालं, सुरुवात झाली आणि टेरेस्ट्रियल अॅनिमल यायला लागले. टेरेस्ट्रियल अॅनिमल येऊन डिफरंट अॅनिमल थिअरी ऑफ इव्होल्युशन मध्ये तयार झाले आणि असे हळूहळू सगळ्या अॅनिमल मध्ये चेंज होऊन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झाले आणि त्या मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये ह्युमन आला. आणि 300 किंवा 3000 वर्ष अगोदर किंवा 300 मिलियन इयर अगो आपण सुद्धा अभ्यास करायला लागलो की नेमकं आपण कसं तयार झालेलो आहोत, ते म्हणजे हिस्ट्री ऑफ ह्युमन इव्होल्युशन. तर ही थिअरी सगळ्यात जास्त एक्सेप्टेड आहे, ही थिअरी सगळ्यात जास्त मान्य आहे, त्याला म्हणतात थिअरी ऑफ इव्होल्युशन, ज्यामध्ये ग्रॅज्युअल चेंजेस कसे होतात आणि नेमकं कसा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पासून मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झाला, या सगळ्यांचा अभ्यास या थिअरी ऑफ इव्होल्युशन मध्ये केला जातो. तर हा झाला आपला चॅप्टरचा दुसरा टॉपिक सुरू, थिअरी ऑफ इव्होल्युशन आणि इव्होल्युशन. नंतर आपण याचे इव्हिडन्स पाहणार आहोत, मोस्टली एक्सेप्टेड थिअरी कोणाची आहे ते सुद्धा पाहणार आहोत. त्यानंतर डार्विनचा सिद्धांत काय, डार्विनिझम, ते सुद्धा पाहणार आहोत. त्यानंतर लॅमार्कचं काय आहे, लॅमार्कचा कन्सेप्ट सुद्धा क्लिअर करणार आहोत. लॅमार्कचा कन्सेप्ट झाल्यानंतर हिस्ट्री ऑफ ह्युमन इव्होल्युशन पाहणार आहोत आणि छोटी याच्यामध्ये एक डेफिनेशन येते स्पेसिएशनची. या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यानंतर सगळा चॅप्टर आपला होईल एंड, हेरिडिटी आणि इव्होल्युशन. तर एवढं जेवढं झालं ते व्यवस्थित लर्न करून घ्या आणि याच्यामध्ये जर काही डिफिकल्टी असेल तर ते कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही कळवू शकता.